नमस्कार, मी कल्पना समृद्धी बुटीकमध्ये आपलं स्वागत करते. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपल्याला असे ब्लाऊज शिवायला येतात की त्यांना बॅकनेक हा डीप पाहिजे असतो, पण तो बोटनेकच्यामध्ये असं डिझाईन दिलेलं असतं. हे तो ब्लाऊजचा पॅटर्न दिलेला असतो. त्याच्यामध्ये ही साधारण 4-5 अशी बोटनेकची जी रुंदी असते तशी त्या ब्लाऊजला दिलेली असते, म्हणजेच त्या पॅटर्नला ब्लाऊजच्या, म्हणजे ते डिझाईन आलेलं असतं तसं. पण कस्टमरला हा डीप नेक हवा असतो. गळा रुंदी जास्त असल्यामुळे तो पॅटर्न बॅकनेकला येत नाही. तर अशा वेळेला काय करायचं, एका ट्रिकमध्ये हे तुम्हाला मी सांगणार आहे. अगदी एक छोटीशी ट्रिक आहे, पण त्याच्यातून हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर चला मग आपण सुरुवात करूयात. मी अस्तरवर जे परफेक्ट फिट आपलं कटिंग आहे ते शोल्डर जे परफेक्ट आहे ते टाकून कट केलेलं आहे. मात्र आपला हा ब्लाऊज जो आहे ब्लाऊज पीस त्याचं जे आपलं हे बॅकनेक आहे तो खूप ब्रॉड आहे. तर बघा, हे मी असं 1.5 इंच या साईडला सोडून, म्हणजे जेवढी गळ्यारुंदी आणि शोल्डर आहे तेवढं मी ह्या डिझाईनमध्ये कवर केले आहे. आणि बाकीचा जो प्लेन भाग आहे तो मी हा असा साईडला सोडलेला आहे. तर हा उलट बाजू करून आपण हे क्रॉसमध्ये शिलाई मारून घेणार आहोत. तर ही शिलाई आपण कुठपर्यंत मारायची, तर असा क्रॉसमध्ये शिलाई अशी मारून घ्यायची की आपण हा एकाएकी बाहेर नाही निघायचं. अगदी हळूहळू हा शिलाई हे आपण बाहेर काढायची आहे. तर बघा, इथं अजिबात आपलं डिझाईन हे आहे असं राहिलेलं आहे आणि गळारुंदी आपल्याला पाहिजे तेवढीच राहिलेली आहे. या पद्धतीने आपण गळारुंदी कमी करू शकतो आणि आपला नॉर्मल जो डीपनेक आहे तसा आपण शिवू शकतो. तर मी आता हा शिलाई मारून घेतलेला भाग हा उलट बाजूने ठेवून डीपनेकसाठी मी ही शिलाई मारून घेते. अगदी आपला नॉर्मल जे आपण ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीनेच आपण ही शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. गळारुंदी आपली ही जेवढी आपल्या अस्तरवर आली आहे तेवढीच आपण याच्यावर आलेली आहे. त्याच्यामुळे आपण हा मधून पहिली एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं कापड सरकणार नाही. म्हणून आपण ही शोल्डरपासून कमरेपर्यंत अशी सरळ शिलाई मारून घ्यायची अगोदर. नंतर आपण जो आपला अस्तरवर आपण जो गळा आखलेला आहे त्याच्यावर आपण शिलाई मारून घ्यायची आहे. इथं थोडंसं कमरेला खाली आलेलं दिसेल तुम्हाला, ते आपण डिझाईन क्रॉसमध्ये आपण जो शिलाई मारलेला भाग तो आपला खाली आपला निघालेला आहे. तर आपण ही शिलाई मारून घ्यायची अगोदर, म्हणजे जे आपल्या अस्तरवर आपला जो गळा आखलेला होता ते दुसऱ्या बाजूला उमटवून घ्यायचं आणि आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची. अगोदर आपण ही शिलाई एकदम कापड फिरवत फिरवत राऊंडमध्ये जो आपला गळा आहे तशी शिलाई मारून घेतली. आणि गळा कट करताना त्याच्या अगोदर आपण डबल शिलाई मारून घेऊयात. दोन्ही बाजूनी उलट सुलट पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून आपला हा गळा आतमध्ये डिझाईन आपली कट होणार नाही या दृष्टिकोनातून. आता आपण जसा आहे तसा ब्लाऊज फोल्ड करूनच आपण हे कटिंग करायचं की जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बदलणार नाही. तर मधोमध बरोबर फोल्ड केलेला आहे मी आणि हा भाग कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपला भाग कुठं सुटलं आहे का बघून घ्यायचा आणि कुठं सुटला असेल तर एक शिलाई मारून घ्यायची. तर इथे एकदम थोडंसं सुटलेला नाही भाग, पण शिलाई एकदम कडेवर आली होती, म्हणून मी हा दुसरी शिलाई ही दुसरी मारून घेतली. त्याच्यानंतर असे छोटे छोटे कट्स देऊन घेतले. हे कट देताना आपण अगदी धाग्यापर्यंतच द्यायचे आहे, म्हणजे शिलाईपर्यंतच द्यायचे, त्याच्यापुढे नाही द्यायचे. आणि असे ही दाबटीप मारून घ्यायचे. तर दाबटीप मारून घेताना आपण एक अशी ट्रिक वापरतो की गळ्याच्या बरोबर हा गळा आपला ज्या बाजूला राऊंड झालेला आहे तसा तो राऊंड फिरवतच आपण शिलाई मारतो आहे. जर सरळ पकडला तुम्ही तर तुमच्या कपड्याला अस्तरच्या कपड्यालाही चून येईल आणि आपला हा गळा आकारात बसणार नाही. त्याच्यासाठी आपण हा एकदम राऊंडमध्ये फिरवून ठेवायचा आहे गळा, म्हणजे जसा आकारात उलट बाजूने हा आपला आकार येईल. आणि कुठं गुंतलेला धागा वगैरे असेल तर आपण ते काढून घेतलेला आहे. तर बघा, हा राऊंडमध्ये मी फिरवून हा ब्लाऊज गळा बसवला होता, त्याच्यामुळे आपला हा आतला जो
पट्टी आहे एक्स्ट्राची आपण जे कट केल्यानंतर राहते ती आकारामध्ये रुंद होती आणि त्याप्रमाणे आपला गळा व्यवस्थित बसतो. तर त्याच्यानंतर आपण एक दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना एकदम एकसारखं अंतर पकडायचं शिलाईमध्ये. आपली शिलाई मागे पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे आपला गळा हा फिनिशिंगमध्ये दिसेल. अगदी अस्तरही वर दिसणार नाही या पद्धतीने आपण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपला बघा हा गळा एकदम आकारात आलेला आहे, जेणेकरून आपली गळा रुंदी ही जवळजवळ 5च्या पुढे होती, पण ही आपण 2.25 एवढीच आपली गळा रुंदी ठेवून आपण हा गळा तयार केलेला आहे. आता आपण हे साईडची शिलाई मारून घेऊयात आणि जे मेन ब्लाऊज पीसचं कापड आहे एक्स्ट्राचं ते आपण शिलाईनंतर कट करून घेणार आहोत. इथे कमरेला तुम्हाला थोडा भाग थोडासा खाली आलेला दिसेल आणि तो येणार कारण आपण तो गळ्याकडे तिरपी शिलाई मारल्यामुळे हा या बाजूला आपला कपडा बाहेर निघाल्यामुळे तो कमरेकडे थोडा जास्त दिसतो. आपली पूर्ण हे अस्तर जोडून झालेलं आहे बॅक साईडला आणि आता आपण जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेऊयात. बघा हे एकदम व्यवस्थित आपला फिनिशिंगमध्ये बॅक तयार होतो आहे. बॅकला आपण पहिले टक्स मारून घेऊयात. टक्स मारताना ही आपली कमरेची डबल शिलाई मारून घ्यायची टक्सला कमरेपासून आणि कमरेलाही लॉक करून असे नखाने हलकंसं ओढून घ्यायचं. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचाही टक्स मारून घेऊयात. आपला हा टक्स अर्धा इंचाचा आहे. दुसरा टक्सही आपण मारून घेतलेला आहे आणि आता आपण कमरेला पट्टी लावून घेतो. तर कमरेला पट्टी लावताना जे आपले 2 टक्स जे आलेले आहेत त्याचे टक्सचे जे कापड आहे ते एक तर दोन्ही साईडचे दोन्ही बाजूला गेले पाहिजे किंवा आतल्या बाजूला आले पाहिजे. तर मी हे हाताने चेक करून मी हे आतल्या साईडला घेतलेलं आहे आणि तिथे एक कमरेच्या पट्टीला थोडीशी चून दिलेली आहे. असे दोन्ही बाजूला टक्सजवळ मी चून दिलेली आहे आणि ही मी पट्टी टच बटनसाठी तयार करून घेते. आपल्याला आता दाबटीप मारून घ्यायची आहे कमरेला. दाबटीप मारून झाली एक आपण कच्ची शिलाई मारून घेऊयात. आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे, पण आपण एक 5 नंबरची शिलाई इथे मारून घेऊयात, जेणेकरून ते आपल्याला खोलताना इझी जाईल. या पद्धतीने आपला बॅकचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंटच्या जे कटोरी जोडून ठेवलेले होते त्याला आपण हुकलूकच्या पट्ट्या लावून घेऊयात. आपली बॅक नेकची रुंदी बघा किती जास्तीची होती, तर आपण ही 2.25 मध्ये कशी बसवली आहे. आता आपण हुकलूकच्या पट्ट्या लावून घेऊयात आणि ब्लाऊज पूर्ण करून घेऊयात. तर मी डाव्या साईडला आपली ही लूकची पट्टी येणार आहे. तर डाव्या साईडची लूकची पट्टी लावताना आपण उलट बाजूने लावतोय. उलट बाजूने लावून दाबटीप देऊन ती वरती घ्यायची आहे आपल्याला. त्या उलट बाजूने लावली, एक दाबटीप देऊन घेतोय आपण ह्या पट्टीवर आणि त्याच्यानंतर ही आपली लूकची पट्टी तयार करतो. लूकची पट्टी साधारण ही 2 इंच रुंदीच्या कपड्याची घ्यायची, म्हणजे ती मजबूत होते आणि आपले लूक ही व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतात. आता ही हुकची आपली उजव्या बाजूची असते, ती आपण वरच्या बाजूने ठेवून आतमध्ये सरळ बाजूला ठेवून आतमध्ये फोल्ड करायची. तर या हुकच्या पट्टीला आपण मध्ये एक चून घेतोय
जेणेकरून आपण शिलाई मारताना ती ताणली जाणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता याच्यानंतर आपण दोन्ही गळे एकमेकावर ठेवून दोन्ही साईडचे हुक लूकच्या पट्ट्या एकमेकावर ठेवून आपण हा आपला गळा चेक करून घेतो आहे. आपला गळाही व्यवस्थित चेक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी शिलाई मारून व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही एक दुसरी शिलाई मारून घेतली आणि आता आपण शोल्डर जोडून घ्यायचे. शोल्डर जोडून घेण्या अगोदर गळ्याला मी एक शिलाई मारून घेते, जेणेकरून गळापट्टी लावण्या अगोदर आपल्याला गळा हा आपला रुंद होणार नाही. आपलं कापड जेवढं कटमत झालेलं तिथं आहे तिथं रुंद होतं, त्याच्यासाठी आपण शिलाई मारून घ्यायची असते. केवळ धागे आपले हे सुटल्यानंतर गळारुंदी आपली वाढते आणि गळा लूज होतो, म्हणून आपण शिलाई मारून घ्यायची आणि नंतरच हुक लूकचे हे मार्किंग करून घेते. मशीनवरचेच लूक तयार करते. तुम्ही हातानेही करू शकता, पण काही कस्टमरला हाताचे नको असतात, मशीनचेच हवे असतात. त्याच्यामुळे मी ही मशीनचेच लूक तयार करते. तसं कस्टमरने सांगितले मला हाताचे पाहिजे, हाताने बनवलेले, तर मी हाताचे बनवून देते. आता याच्यामध्ये 5 हुक बसलेले आहेत. ब्लाऊजच्या उंचीनुसार किंवा तुमचा जो फ्रंटचा नेक किंवा जेवढा डीप असेल त्याच्यानुसार आपले हुक लूक हे कमी जास्त बसत असतात. तर याच्यामध्ये 5च बसलेले आहेत. आता हे दोन्ही साईडचे आपण चेक करून घेतलेलं आहे की पट्टी आपली कमी जास्त होते का. आता आपण अगोदर शोल्डर जोडून घेऊयात. त्याच्यासाठी आपण पुढच्या गळ्याला पट्टी लावणार आहोत. तर ती आपण पट्टी गोल गळ्यामध्ये अशा आकारामध्ये कट करून घेतलेली आहे अस्तरची आणि त्याला पाव इंचाचं साईडने फोल्ड करून घेते. पाव इंच दोन्ही पट्ट्यांना मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि फोल्ड करून घेताना बघा अशी छोटी छोटी चुनी द्यावी लागते, म्हणजे आकारात बसण्यासाठी गळा. अगदी थोड्या अंतरावर ही चुनी देऊन घ्यायची गळ्याची पट्टी फोल्ड करताना. आणि ह्या पट्ट्या पुढच्या आपल्या गळ्याला लावून घ्यायचेत आपल्याला. यालाही आपण छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. आणि आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे. तर शोल्डर जोडताना बघा ही पट्टी मी साईडला गळ्याच्या जी एक्स्ट्राची आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे, म्हणजे ही जोडलेली पट्टी. एक शिलाई सरळ मारून घेऊन नंतर दुसरी शिलाई मारताना ती पट्टी त्याच्यामध्ये गुंतवलेली आहे. आणि हे बघा हे आपले शोल्डर मी असे जोडून घेतलेले आहेत. अगदी फिनिशिंगमध्ये तुमचा बॅक नेक आणि फ्रंट नेकचे शोल्डर एकदम व्यवस्थित बसलेला आहे. या पद्धतीने आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण स्लीव्जला अस्तर लावून घेऊयात. तर स्लीव्जला अस्तर लावून घेण्या अगोदर मला एकसारखं हे बॉटम स्लीव्जचं आहे ते कट करून घेतलेलं आहे. धागे सुटलेले होते ते आणि उलट बाजूने ठेवून दाबटीप देऊन सरळ करून घेते. याऐवजी तुम्ही सरळ जोडून वेगळी आपण कमरेला जशी पट्टी लावली तशीही लावू शकता, त्याचंही फिनिशिंग खूप छान येतं. या पद्धतीने आपले दोन्ही स्लीव्जचे अस्तर जोडून झालेले आहेत. जो साईडचा एक्स्ट्राचा जो कपडा होता तो आपण कट करून घेतोय. धागे जास्तीचे आहेत तेही कट करून घेतोय आपण आणि स्लीव्जचा मध्य काढून
आपण स्लीव जोडून घेऊयात. आपलं जे स्लीवचं कटिंग आहे ते परफेक्ट असल्यामुळे आपण अगदी डोळे झाकून जरी ही शिलाई स्लीव्ज आपली जी आहे ती आपण अटॅच केली तरी अजिबात कमी किंवा जास्त हा प्रकार होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही एकदा स्लीव कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि त्या पद्धतीने स्लीव कटिंग करा. आता आपण ही स्लीव जोडून घेऊयात. बघा, आपण अगदी चेक न करताही आपण स्लीव जोडली तरी आपली स्लीव्ज कमी जास्त होणार नाही. एक शिलाई मारून घेतली आहे. आता मी अजून एक शिलाई अशी मारून घेते आणि ही शिलाई मारताना शोल्डरला जे आपण टच बटनसाठीच्या पट्ट्या तयार करून ठेवल्या आहेत त्या लावून घेऊयात आणि इंटरलॉक करून घेऊयात. इंटरलॉक केल्यानंतर आपला ब्लाऊजला तर फिनिशिंग येतच आणि आपल्या ब्लाऊजचं लाईफही वाढतं. धागे अजिबात सुटत नाही आहेत. अगदी हलक्या हातानं नख मारून घ्या इथे राऊंडमध्ये, म्हणजे तुमचं राऊंडमध्ये जो फुगा दिसतो तो दिसणार नाही. दोन्ही बाजूची शिलाई मारून घेऊया आणि फिटिंग करून घेऊयात. आपले ब्लाऊजचं हे फिटिंग पूर्ण झालेलं आहे. मैत्रिणींनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी समृद्धी बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शोल्डर कमी करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि समृद्धी बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यामध्ये कोणी शिवणारे असेल त्यांना हे शोल्डर कमी करण्याची जी ट्रिक्स समजण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. थँक्यू मैत्रिणींनो.